आणि आता एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा हे पत्रकार परिषद घेणार आहेत। 8:30 वाजता जे.पी. नड्डांची ही पत्रकार परिषद असणार आहे। जे.पी. नड्डा या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। सरकारची बाजू ते मांडतायत आणि त्या अनुषंगानं सरकारच्या वतीनं काय घोषणा केली जाते तेही महत्त्वाचं आहे। ज्या आंदोलकांच्या मागण्या आहेत किंवा सोनम वांगचुक यांनी पत्राद्वारे जी मागणी केलेली आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, ती मागणी मान्य होणार का, त्या संदर्भात काही महत्त्वाची घोषणा या पत्रकार परिषदेत जे.पी. नड्डा करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपल्याला माहिती आहे काल जे.पी. नड्डा यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती। जे.पी. नड्डांनी या सगळ्या बाबी सरकारच्या कानावर घातलेल्या आहेत आणि आता या संदर्भात नेमकी काय माहिती जे.पी. नड्डा देत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असेल। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। अभिजित, जे.पी. नड्डा पत्रकार परिषद घेत आहेत, काही महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे का? असल्यास घोषणा कोणती असेल? आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं सध्या जोर पकडलेला आहे, त्यामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळामध्ये हालचाली वाढताना पाहायला मिळते। आज संध्याकाळी 8:30 वाजता भाजपच्या मुख्यालयामध्ये जे.पी. नड्डा यांची पत्रकार परिषद होते। खरं तर आपण पाहायला गेलं तर हे विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं आणि मागील 2 ते 3 दिवसात जे घडामोडी घडल्या, मग जे.पी. नड्डा यांना सीजीपीचे कार्यकर्ते भेटले असतील किंवा नंतर जे विद्यार्थी जखमी झाले होते त्यांची रुग्णालयात जाऊन जे.पी. नड्डा यांनी विचारपूस केली होती। तसेच आज सकाळी सोनम वांगचुक यांची भेट जे.पी. नड्डा यांनी घेतलेली होती। त्यामुळे जे.पी. नड्डा आता काय बोलणार याकडे खऱ्या अर्थानं लक्ष लागलेलं आहे, कारण की जे सरकारमधील जे मंत्री आहेत किंवा टॉपचे नेते आहेत यातील प्रामुख्याने जे.पी. नड्डा हे सीजीपीशी चर्चा करतायत। आणि काही वेळापूर्वी आपण बघितलं की सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डांनाच पत्र लिहिलेलं आहे की या संपूर्ण विषयावर सभागृहात चर्चा व्हावी आणि चर्चेमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही चर्चा व्हावी असं त्यांनी लिहिलेलं पत्र आहे। त्यामुळे जे.पी. नड्डा आता काय भूमिका घेत आहेत, जे.पी. नड्डा कोणत्या विषयावर बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, जे.पी. नड्डा कोणत्या विषयावर बोलतायत, कोणत्या मुद्द्यांवर ते भाष्य करतायत ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान ज्या महत्त्वाच्या मागण्या आंदोलकांकडनं करण्यात आल्या आहेत, सोनम वांगचुक यांच्याकडनं करण्यात आल्या आहेत, विरोधकांकडनं करण्यात आल्या आहेत, त्यापैकी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्या संदर्भात काही घोषणा जे.पी. नड्डा करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे।